किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे। बालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मटन बिर्याणी। आता मटन बिर्याणीचं साहित्य पाहू। हे आपलं 1.5 किलो मटन आहे, हे अर्धा किलो दही आहे, लसूण आहे, कश्मीरी लाल आहे, हिरवी मिरची आहे, अद्रक आहे, हे आपलं घरचा मसाला आहे, मीठ आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, हे कश्मीरी तिखट आहे, हळदी आहे, पुदिना, कोथिंबीर, असं आपलं सगळं साहित्य आहे। आता आपण हे अद्रकची पेस्ट करून घेऊ। असं हे अद्रक लसणची आपण पेस्ट करून घेऊ। मटन आहे, आपण याच्यात असं काढून घेऊ परातीत, कारण आज आपण चिकन बिर्याणी बनवली नाही, मटन बिर्याणी बनवायलो। आता आपल्याला ही पेस्ट आहे, आपल्याला याच्यातली अशी एवढी अशी पेस्ट घालायची, थोडीशी ठेवायची आपल्याला अशी। हे आपण तिखट हे सगळं घालणार आहेत। ही हळदी आहे, हळदी आपण थोडी ठेवू। हे आपला बिर्याणी मसाला आहे, हे सगळं घालू आपण। हे आपला गरम मसाला आहे, पूर्ण टाकू। आपलं हे कश्मीरी लाल आहे, घरी बनवलेलं, हे आपण असं एवढं घालू। हे आपला गोडा मसाला आहे, खास बिर्याणीच्या साठी बनवलेला आहे, आणि हे आपलं मीठ आहे, आपल्याला एवढं मीठ लागणच। आता आपण हे दही घेतलेलं आहे, हे दही सगळं टाकून घेऊ याच्यात। ही आपली कापलेली कोथिंबीर आहे, सगळी घालायची अशी। ही आपली हिरवी मिरची आहे, आपण हिला धुवून पोट फाडलेले आहेत असे, छान चव यावं म्हणून। आणि बिर्याणीचा मास्टर म्हणजे आपला हे पुदिना, पुदिना धुवून स्वच्छ कापून याच्यामध्ये घातला असा। आपल्याला पुदिना जास्त लागतो बिर्याणीला। आता हे आपलं सगळं झालं टाकून, आता याला आपण चांगलं एकजीव करून घेऊ हाताने, कारण याला सगळ्याला मसाला हाताने चांगला लागतो। असं आपण काढून चांगलं एकजीव करून हे पहा किती सुंदर कलर आला याला। अशी आपल्याला ही मटन बिर्याणी बनवायची। तापामध्ये काढून झाकून ठेवणार आहेत। हे पहा असं चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं। आपण आता याला 3 ते 4 तास ठेवणार आहेत, आणि मग याची बिर्याणी बनवणार आहे। घरच्या घरी सुंदर अशी बिर्याणी तयार करणार। आता हे आपण मॅगिनेशन केलेलं मटन, आपण आता हे उभा उभा कांदा चिरला आणि कढईत तेल घातलं, त्याच्यात कांदा टाकला आणि हे मॅगिनेशन केलेलं मटन त्याच्यात घातलं आपण। आता हे तळायला लागला तर छान। हे पहा
आता आपण इकडं पातेलं ठेवलंय. हे पहा, याच्यामध्ये आपण तेल घालणार आहेत आता. आणि हे मसाले, खडे मसाले, हे दालचिनी, लवंग, मिरे आणि हे तेजपत्ता असं आपण फोडणी करून घेणार आहे पातेल्यात. हे आता आपण पातेलं तापून घेतलं. असं तेल घालून घेऊ. हे पहा, असं थोडंसं तेल घातल्याच्या नंतर आपण हे तेजपत्ता टाकू याच्यात. आणि ही दालचिनी, हे लवंग आणि मिरे असं आपण याच्यात टाकून घेऊ. आपण याला असं ढवळून घेऊ. आता हे मसाले आपले चांगले लाल झालेले. आपण याच्यात असं हे पाणी घालून घेऊ. आपल्याला पाणी भरपूर घालायचे, कारण आता आपल्याला याच्यामध्ये इंडिया गेट तांदूळ टाकायचा आहे बिर्याणी बनवण्याकरता. ठीक आहे. मिरे टाकले आपण. मिरेला असं कुटून घेऊ थोडं. हे असे मिरे टाकले, काळे मिरे. याला आपण असं कुटून घेऊ. आणि आता आपण हे 1 किलो दही घेतलेलं आहे कोशिंबीरसाठी. हे पहा, रेडीमेड दही घेतलेलं आहे. आता आपण ही पूड याच्यात टाकून देऊ. अशी याला चांगलं ढवळून घेऊ. असं असं ढवळून घेतल्याच्या नंतर आपण हे टमाटा, कांदा आणि काकडी असं कापून ठेवलेलं आहे. टमाटा, कांदा आणि काकडी असं आपण कापून ठेवलंय. आणि हे आता आपल्याला हे दही याच्यात घालून घ्यायचं. असं हे पास असं घालून घेतलं की आपण याला चांगलं ढवळायचं. असं आता हे आपलं कोशिंबीर तयार झालेली. याच्यामध्ये कांदा, टमाटा, काकडी, मीठ आणि दही आणि काळ्या मिऱ्याची पूड असं आपली ही कोशिंबीर रेडी झालेली बिर्याणी सोबत खायला. आता आपण याला आता हे आपण 1.5 किलो मटण आहे. 1.5 किलो मटणला 1 किलो हे बासमती चावल घातलाय. हे पहा, आणि हे आधण ठेवलेलं आहे आपण. असं आता हे आपलं आधण यायला लागलं. आपण याच्यात भात घालून घेऊ, तांदूळ. आता हे आपलं आधण आलंय. हे पहा, असं हे पहा, छान आधण आलंय. आता आपण याला याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊ. असे आता हे तांदूळ घातल्याच्या नंतर आपण याला अर्ध शिजवून घेणार आहे, म्हणजे आपली बिर्याणी परफेक्ट होती. आता याला आपण असं ढवळून घेऊ. असं ढवळलं आपलं, याला शिजून द्यायचं आपल्याला. आता हे आपलं मटण आहे इकडं. आता हे मटण पण झालेलं आहे. हे पहा, परफेक्ट झाले. आता हे पहा, आता शिजून घेतलंय, तेल सुटलंय मटणला. आज आपण मटण बिर्याणी बनवायलो, चिकन बिर्याणी नाही.
आणि सोबत खाण्याकरता रस्सी बनवणार आहेत. आधी आपण पातेल्यात तेल घालून घेऊ. असं त्याला नंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ एवढी अशी. आता हे चांगलं तापून द्यायचं. चांगलं तापल्याच्या नंतर आपण हे कढीपत्ता घालून घेऊ असा. आता हे आपण अद्रक लसणाची पेस्ट केलेली ती पण एवढी घालून घेऊ अशी. चांगलं ढवळून घेऊ. आपण हे असे मसाले येतात, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट हे याच्यात असं घालून घेऊ. घातल्याच्या नंतर थोडं ढवळू आणि थोडंसं असं त्याच्यात टाकून घेऊ. आता हे आपण एक टमाटा दळून घेतलेला प्युरी केली याच्यात टाकून घेऊ. आणि हे आपलं चना डाळ, खसखस, खोबरं याची पेस्ट याच्यात घालून घेऊ. आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण रस्सी बनवू शकतो. आता आपण याच्यामध्ये असं मीठ घालून घेऊ चवीनुसार. हे पहा. आणि आता याला चांगला उसाळा येऊन द्यायचा आणि वरून कोथिंबीर घालायची. चिरायलेली कोथिंबीर शिजून घेतलेला आहे. आता आपण भात शिजून घेतला आणि या पातेल्यात एक लेअर भाताचा लावून घेतला. आता आपण याच्यावर हे असं मटण लावणार आहेत एक लेअर. हे असं आता हे आपलं मटणचा पण थर लावून झालेला आहे. आता आपण याच्यावर भात लावणार आहेत. हे पहा असा. मटणवर भाताचा थर लावून झाला. आता याला अर्धा तास आपण दमला लावणार आहे. हे पहा असं. आणि याच्यावरून असं झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवर अर्धा तास ठेवणार आहेत. तेव्हा आपली मटण बिर्याणी तयार होणार आहे. आता आपला अर्धा तास झाला. बिर्याणी दमला लावली होती. आता आपण उघडून पाहू आणि गॅस बंद करून टाकू असा. हे पहा आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण याला खाली उतरून घेऊ. हलवून घेऊ मिक्स करून. तिला पूर्ण हलवू. बालशंकर किचन मधली मटन बिर्याणी तयार झालेली. ही मटन बिर्याणी ही तिच्यासोबत खायला रस्सी आणि ही कोशिंबीर असं आपलं बालशंकर किचनचं जेवण तयार झालेलं आहे.